Okay students, welcome back. So now we are starting second video lecture of this history chapter 7, science and technology. So first is Indian Atomic Energy Commission that we saw, then Dhruva nuclear reactor NPCIL, then missile development, second nuclear test, first nuclear test Agni Akash Nag missiles. So now we will start with space research. So in 1961, Indian National Committee for Space Research launched India's first research rocket from Thumba Equatorial Launch Center in Thumba in the state of Kerala. तर मग केरळ राज्यातील आता जे अवकाश संशोधन आहे स्पेस रिसर्च तिथे केरळ राज्यातील थुंबा येथील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च रिसर्च जे आहे तेथून मग इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च NCSR यांनी या संस्थेने भारताच्या पहिल्या संशोधक अग्निबाण म्हणजे काय तर मिसाईल ओके फर्स्ट रिसर्च रॉकेट ओके अग्निबाण म्हणजे रॉकेट किंवा मग ते 1961मध्ये यशस्वी त्यांनी प्रक्षेपण केलं त्याचं आणि मग 1969मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रोहिणी म्हणजे ते इंडिजिनसली मेड किंवा बिल्ट स्वदेश म्हणजे इंडिजिनस आणि बनावट म्हणजे मेड और बिल्टअप ओके सो रोहिणी 75 या अग्निबाणाचं रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केलं. सो प्रक्षेपण म्हणजे लॉन्च करणे. याच्या पुढचा टप्पा म्हणजे मग 1975मध्ये सोव्हिएत रशियाच्या सहकार्याने म्हणजे आजचा रशिया जे आहे त्याच्या हेल्पने भारताने मग आर्यभट्ट नावाचा सॅटेलाईट यशस्वीरित्या लॉन्च केला. तर या यशामुळे अंतरिक्षात म्हणजे स्पेसमध्ये सोडण्यायोग्य उपग्रहाची संरचना म्हणजे काय त्याची बिल्डअप करण्याचं आणि लॉन्च करण्याचं टेक्नॉलॉजी ठीक आहे. नंतर भूकेंद्राकडून इंडियन सायंटिस्ट वर कॉन्फिडंट दॅट दे कुड ॲक्वायर द टेक्नॉलॉजी फॉर सेंडिंग मेसेज फ्रॉम अर्थ स्टेशन. भूकेंद्र म्हणजे अर्थ स्टेशन ठीक आहे म्हणजे जमिनीवरून सॅटेलाईटला संदेश पाठवणे नंतर उपग्रहाकडून संदेशाचे भूकेंद्रावर ग्रहण करणे. तर मग आपले सायंटिस्ट याच्यात आत्मविश्वास होता त्यांना ठीक आहे. नंतर आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आफ्टर द सक्सेस ऑफ द बेसिक प्रोग्राम इन स्पेस रिसर्च अँड रॉकेट म्हणजे काय अवकाश संशोधनातील जे पायाभूत कार्यक्रम होते त्याच्यात रॉकेट यशस्वीपणे लॉन्च करणे हे सगळे साध्य झाल्यावर मग अधिक संशोधन करण्यासाठी 15 ऑगस्ट 1969मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली. इस्रोचे जे मुख्य हेडक्वार्टर आहे ते बंगलोरला आहे आणि मग स्पेसमध्ये सॅटेलाईट सोडण्यासाठी इस्रोने किंवा लॉन्च करण्यासाठी आंध्र प्रदेश या राज्यातील श्रीहरिकोटा येथील अवकाश स्थळ म्हणजे लॉन्चिंग पॅड जे आहे ते इथे त्यांनी स्पेस स्टेशन तयार केलं. ओके सो नाव भास्कर 1 1979मध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील विविध गोष्टींचे निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन करून दूर संवेदन तंत्राने साध्य करावे म्हणजे काय तर रिमोट सेन्सिंग ठीक आहे ना. संवेदन म्हणजे सेन्स आणि दूर म्हणजे रिमोट तर रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी यूज करून केलं. नंतर मग यासाठी इस्रोने तयार केलेला भास्कर 1 हा दूर संवेदक प्रायोगिक उपग्रह भारताने सोव्हिएत रशिया देशातून पाठवला. ओके देशातील पाण्याचे साठे खनिजांचे साठे हवामान यांचा अंदाज घेऊन देशाच्या विकासासाठी हे रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी वापरली गेली. आता या तंत्राच्या मदतीने जे आपले जमिनीखाली आहे जसं की अबाउट द बॉवेल्स ऑफ द अर्थ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट वर इम्पॉर्टंट. अनादर एरिया इन विच इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस सॅटेलाईट वॉज युजफुल वॉज ओशनोग्राफी म्हणजे समुद्रविज्ञान ठीक आहे. याचाही उपयोग झाला आणि 1981मध्ये भास्कर 2 हा उपग्रह सोव्हिएत रशिया देशातून पाठवण्यात आला ठीक आहे. लॉन्च केला सोव्हिएत रशियामधून एरियाने पॅसेंजर पेलोड एक्सपेरिमेंट. मग इस्रोने पूर्णतः भारतात बनवलेला ॲपल हा भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह ठीक आहे. फर्स्ट कम्युनिकेशन सॅटेलाईट होता तो भारताचा. त्याला आपण
19 जून 1981 रोजी फ्रेंच गियाना इथून पाठवला. ठीक आहे. सो फ्रेंच गियाना कुठे आहे? सो दिस इज होमवर्क फॉर यू, वेदर इट इज इन साऊथ अमेरिका और समवेअर एल्स. फ्रेंच गियाना. Also next question for homework is write a short note on Bhaskar 1 satellite. ओके. सो आता आपल्याकडे काय, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोव्हाइडिंग एमर्जन्सी टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस वॉज सक्सेसफुल. ठीक आहे. तर मग आपत्कालीन दूरसंचार सेवा पुरवण्याचा उद्देश सफल झाला. नाव इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाईट. ऑगस्ट 1983मध्ये इनसॅट 1B या उपग्रहाचे यशस्वी लॉन्चिंग झालं. यामुळे मग भारताचं जे कम्युनिकेशन होतं, टेलिव्हिजन होतं, रेडिओ, नंतर वेदर फोरकास्टिंग करणे, नंतर स्पेस विभाग इत्यादी क्षेत्रात क्रांती घडून आली. इनसॅटमुळे देशभरातील 207 रेडिओ केंद्र एकमेकांना जोडण्यात आले. या यंत्रणेचा उपयोग मग आपदग्रस्तांचा शोध करणे, बचाव करणे इत्यादीसाठी होऊ लागला. त्याचबरोबर जहाज किंवा विमानाच्या अपघात प्रसंगी ही उपयोग होऊ लागला. नंतर हवामानाचा पूर्व अंदाज, वादळांचा शोध. ठीक आहे. म्हणजे काय, तर टू लुक फॉर अँड फॉलो सायक्लॉन्स ऑर स्टॉर्म्स इन द फील्ड्स ऑफ टेलिमेडिसिन. ठीक आहे. टेलिमेडिसिन या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार सहज उपलब्ध होऊ शकतात. नंतर ग्रामीण व छोट्या गावातील वैद्यकीय सेवा केंद्रे मोठ्या शहरातील सुपर स्पेशालिटी सेवा असलेल्या रुग्णालयांसाठी इनसॅटद्वारा जोडली गेलेली आहेत. सो नाव टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगती. रेल्वे इंजिनची निर्मिती करणाऱ्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची बंगालमधील बर्धवान जिल्ह्यातील चित्तरंजन येथे उभारणी करण्यात आली. ठीक आहे. म्हणजे तिथे एस्टॅब्लिश केला ही फॅक्टरी. कशाची फॅक्टरी? सो लोकोमोटिव्ह वर्क्स तिथे बिल्ड करण्याचं आपलं रेल्वेचे इंजिन. या कारखान्यात वाफेची इंजिने, डिझेल आणि विद्युत इंजिनांची निर्मिती करण्यात आली. वाराणसी येथील डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये पहिल्या डिझेल इंजिनची निर्मिती झाली. येथूनच श्रीलंका, बांगलादेश, टांझानिया आणि व्हिएतनाम येथे इंजिनांची जी आहे ती निर्यात म्हणजे काय एक्सपोर्ट करू लागलो आपण ह्या देशांमध्ये. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस. सो नाव टेलेक्स सर्व्हिस, टेलेक्स सेवा. देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात फास्ट. ठीक आहे. फास्ट आपल्याला टेलेक्स सर्व्हिसने हे जमायला लागलं. काय तर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन. टाईप मेसेज, जो टाईप्ड मेसेज आहे त्याला पाठवायचं आपल्याला. तर 1963मध्ये केंद्रीय दळणवळण म्हणजे काय सेंट्रल मिनिस्ट्री होती, टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री, त्यांनी सुरू केलं. आणि 1969मध्ये देवनागरी लिपीतून म्हणजे काय तर इन 1969 टेलेक्स सर्व्हिस इन देवनागरी स्क्रिप्ट इन दिल्ली. लेटर इट स्प्रेड ऑल ओव्हर द कंट्री. दिस सर्व्हिस बिगॅन टू बी यूज्ड इन डिफरंट फील्ड्स. विथ द राईज ऑफ इंटरनेट इन 1990 द सिग्निफिकन्स ऑफ दिस सर्व्हिस रिड्यूस्ड. ठीक आहे. मग इंटरनेट आलं 1990 नंतर, मग हळूहळू याचं महत्त्व कमी झालं. नंतर उपग्रहीय दूरसंचार केंद्र, मग जे आता आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे, मॅनमेड सॅटेलाईट आहे, त्यांच्या सहाय्याने देशांतर्गत जे मॅसेजेसचं कम्युनिकेशन होतं आहे, सॅटेलाईट कम्युनिकेशन शक्य व्हावं यासाठी उपग्रहाकडे संदेश पाठवण्यासाठी व उपग्रहावरून संदेश ग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले ते डोमेस्टिक सॅटेलाईट दूरसंचार भूकेंद्र 1967मध्ये अहमदाबाद जवळील जोधपूर टेकरा या भागात उभारण्यात आलं. ठीक आहे. नंतर मग यामुळे भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांना भूकेंद्र उभारणीचे व त्याच्या कार्यप्रणालीचे देशात प्रशिक्षण दिलं गेलं. नंतर मग 1970मध्ये पुण्याजवळील आर्वी येथे आंतरदेशीय दूरसंचार सेवेसाठी सुसज्ज असे भूकेंद्र उभारण्यात आले. तर ठीक आहे. भूकेंद्र म्हणजे काय? सो अर्थ स्टेशन. ठीक आहे. अर्थ स्टेशन आर्वी नियर पुणे. सो पिनकोड फ्रॉम 15 ऑगस्ट 1972 द पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट म्हणजे आपला टपाल आणि तार विभाग, टेलिग्राफ म्हणजे तार विभागाने देशात 6 आकडी पोस्टल इंडेक्स कोड पिनकोड ठीक आहे पद्धत चालू केली. टपाल वाटपात कार्यक्षमता आणणे हा त्याचा हेतू आहे.
या पद्धतीत देशाचे 9 विभाग पाडण्यात आले आणि पिनकोडमधील पहिल्या क्रमांकाद्वारे मुख्य विभाग दर्शवतात. दुसरा क्रमांक उपविभाग, तिसरा क्रमांक उपविभागातील प्रमुख बटवडा जिल्हा, तर उर्वरित 3 क्रमांकाद्वारे स्थानिक बटवडा डाकघराची स्थाननिश्चिती करण्यात आली. महाराष्ट्रासाठी 40, 41, 42, 43, 44 हे पहिले 2 आकडे आहेत. 1986 मध्ये टपाल वेगाने पोहोचण्यासाठी स्पीड पोस्ट सेवा सुरू झाली. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन पिन कोड. ओके, सो इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग टेलिफोन सर्व्हिस, इंटरनॅशनल सबस्क्रायबर ISD डायल्ड टेलिफोन सर्व्हिस. तर 1972 मध्ये मुंबईत ओव्हरसीज कम्युनिकेशन सर्व्हिसची स्थापना करून आंतरराष्ट्रीय दूरसेवेची म्हणजे काय तर इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशनची सेवा सुरू करण्यात आली. आणि मग 1976 मध्ये मुंबई व लंडन या 2 शहरात थेट दूरध्वनी संपर्क साध्य करणारी ISD सेवा सुरू झाली. दूरध्वनीप्रमाणे टेलेक्स, टेलिप्रिंटर, रेडिओ, नंतर फोटोज, इमेजेस अशा सेवा सुरू झाल्या. 1986 मध्ये विदेश संचार निगम लिमिटेड VSNL, ठीक आहे, टूक अ बिग लिप. VSNLने या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेतली. त्याआधी महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ही मोठ्या शहरातील दूरसंचार सेवेसाठी म्हणजे काय तर टेलिकम्युनिकेशन ऑन डिस्टन्स प्लेसेस, ओके, इन बिग सिटीज. तर मग 1990च्या दशकात VSNLने भारतात इंटरनेट सेवा पुरवणारी प्रमुख कंपनी म्हणून स्थान मिळवले. या क्षेत्रात सॅम पित्रोदा यांचे योगदान लक्षणीय आहे. ओके, द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सॅम पित्रोदा इज सिग्निफिकंट इन विच फील्ड? ओके, सो मोबाईल. 22 ऑगस्ट 1994 रोजी भारतात मोबाईल सेवा सुरू झाली. यावेळी मोबाईल हँडसेट 45,000 रुपये आणि कॉल दर 17 रुपये प्रति मिनिट, ठीक आहे, असा होता. आणि 1999 मध्ये या क्षेत्रात अनेक खाजगी कंपन्या आल्या, त्यामुळे लागले. सो नाव लेट्स डिस्कस फाइंड आउट अबाउट म्हणजे आपला जो मोबाईल आहे, मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये विविध चेंजेस झाले आहेत, तर मग त्यांची माहिती घ्या आणि त्याचे फायदे तोटे याविषयी चर्चा करा. सो भारत संचार निगम लिमिटेड BSNL आता 2000 साली काय झालं तर दूरसंचार विभागाची पुनर्रचना करण्यात आली. धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी दूरसंचार विभागाकडे कायम ठेवून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरवण्याकरता भारत संचार निगम लिमिटेडची स्थापना करण्यात आली. नंतर मग टेलिकम्युनिकेशन म्हणजे काय दूर किंवा मोबाईल टेलिफोन सर्व्हिस बरोबरच सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड इत्यादी सेवा उपलब्ध झाल्या. ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGC, ठीक आहे, खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांचा शोध घेणे, नंतर त्यांचे उत्पादन वाढवणे, यासाठी 1956 मध्ये फॉसिल फ्युएल, ठीक आहे, किंवा मग आपण त्याला म्हणू शकतो ऑइल अँड नॅचरल गॅस हे सुरू झालं, ठीक आहे. मग खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन ONGCची स्थापना झाली 1956 मध्ये. आसाम राज्यातील दिग्बोईनंतर गुजरातमधील अंकलेश्वर परिसरात खनिज तेलचे साठे सापडले. पुढे गुजरातमधील खंभातच्या आखातात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे सापडले, ठीक आहे. नंतर 1974 मध्ये सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे सागरी छिद्रण यंत्र बॉम्बे हाय, ठीक आहे, किंवा मग याच्यातून काय झालं की खनिज तेल म्हणजे ऑइल आणि नॅचरल गॅस याच्यातून ते एक्स्ट्रॅक्ट करू लागले. मग परिसरात रशियन संशोधकांच्या मदतीने तेल विहीर खोदण्यास प्रारंभ झाला आणि 1975 पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळण्यास सुरुवात झाली. पुढे या भागात 8500 पेक्षा जास्त तेल विहिरी व नैसर्गिक वायूच्या 33 विहिरी खणण्यात आला. यामुळे भारतातील खनिज तेलाच्या उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा 38% पोहोचला. तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी 14% गरज या क्षेत्रामुळे पूर्ण होते. सो रेल्वेज अँड टेक्नॉलॉजी म्हणजे रेल्वे आणि तंत्रज्ञान. तर द टेक्नॉलॉजी अडॉप्टेड बाय रेल्वेज हॅज अ बिग रोल इन द हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया. म्हणजे जे आपला आधुनिक भारत आहे, आधुनिक भारताच्या इतिहासात रेल्वेने जे टेक्नॉलॉजी अवलंबली त्याचा मोठा वाटा आहे. नंतर रेल्वे प्रवासाच्या जे रिझर्वेशन व्यवस्था आहे त्याची कार्यक्षमता, त्याची इफिशियन्सी, ॲक्युरसी, नंतर त्याच्यातलं कोऑर्डिनेशन, ठीक आहे, हे सगळं एस्टॅब्लिश व्हावं म्हणून 1984 मध्ये
दिल्लीत सर्वप्रथम कॉम्प्युटरायझेशन झालं, संगणकीकृत आरक्षण व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे, ऑनलाईन बुकिंग और रिझर्वेशन. तर याच वर्षी कोलकाता येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली. अशा प्रकारे भारताने विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती केली आहे, नवनवीन संशोधने केली आहेत. भारत हा 21व्या शतकातील एक महत्त्वपूर्ण देश आहे. भारताने तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठी केलेला आहे. भारत हा 21व्या शतकात अग्रेसर होण्याच्या उद्दिष्टाने हे कार्य करत आहे. ओके, सो नाव व्हॉट इज हिअर. सो कोकण रेल्वे. कोकण रेल्वे स्टार्टेड इन 1998. तर 1998मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली. सुमारे 760 किलोमीटर लांबीच्या गोवा, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र या 4 राज्यात पसरलेल्या कोकण रेल्वे मार्गावर टेक्नॉलॉजीचे अनेक विक्रम आहेत. ठीक आहे, या मार्गावर 12 बोगदे आहेत. ठीक आहे, 12 टनेल्स अँड 6.5 किलोमीटर टनेल ॲट कारबुडे. ठीक आहे, इज द लॉंगेस्ट टनेल. देअर आर 179 बिग अँड 1819 स्मॉल ब्रिजेस ऑन दिस ट्रॅक. ओके, छोटे पूल आहेत 1819, 179 मोठे पूल. त्यापैकी होणार जवळील शरावती नदीवरील 2065 मीटर ठीक आहे लांबीचा पूल सर्वात मोठा आहे. रत्नागिरीजवळील पनवल नदीवरील 64 मीटर उंचीचा पूल सर्वात उंच पूल आहे. दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला एक माहिती पाहिजे की ई श्रीधरन हे मेट्रोमॅन या नावाने ओळखले जातात. मेट्रोमॅन ई श्रीधरन. ठीक आहे, दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वे ही त्यांची अजोड कामगिरी आहे. ई श्रीधरन मेट्रोमॅन. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज राईट शॉर्ट नोट ऑन रेल्वेज अँड टेक्नॉलॉजी.